चाकूचा धाक दाखवून नराधमाने केला विवाहितेवर अत्याचार। तिच्यासोबत काढले अश्लील फोटो आणि पाठवले नवऱ्याला। अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव इथली घटना। अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रक्षाबंधनाला आलेल्या एका विवाहितेवर गावातल्या एका नराधमानं घरात घुसून चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला आणि यावेळी काढलेले सेल्फी नवऱ्याला पाठवून तिची सर्वत्र बदनामी केली। या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अनिल चणबस्पा बिराजदार राहणार चपळगाव याच्या विरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी विवाहिता हिचे 4 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं। त्यानंतर ती रक्षाबंधन या सणानिमित्त 12 ऑगस्ट रोजी आपल्या गावी आली होती। दरम्यान 28 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी पीडित ही घरात एकटीच असताना आरोपी अनिल हा घरात आला। त्याने घराची कडी आतून लावली आणि पीडितेला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करण्यास सुरुवात केली। तेव्हा पीडितेनं माझं लग्न झालंय, तू घरातून निघून जा असं म्हणाली असता त्यानं चाकू काढून तिला धाक दाखवत तुझा चेहरा हसरा ठेव असं म्हणून सेल्फी फोटो काढला। तुझ्या नवऱ्याला हे फोटो पाठवेल असं म्हणून पीडितेवर अत्याचार केला। त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शेतात बोलावलं। ती विवाहिता गेली नाही तेव्हा त्या नराधमानं तिचं फोटो नवऱ्याला पाठवले। त्यानंतर हा प्रकार मुलीच्या आईवडिलांना समजला। दरम्यान आरोपी हा एक विशिष्ट समाजातील असल्यानं त्या विवाहितेवर आणि तिच्या आईवडिलांवर कुणाचा राजकीय दबाव येऊ नये म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे ऐवजी सर्वजण शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन या ठिकाणी हा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान गावातील बसवराज बाणेगाव आणि शाकीर पटेल यांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। मी शाकीर मुर्तुज पटेल राहणार चपळगाव। काल 29/8/2024 रोजी एका विवाहित मुलीवर चाकूचा धाक दाखवून एका नराधमानं त्या मुलीवर अत्याचार केले आणि आम्ही त्या अनुषंगाने सन्माननीय SP महोदयाकडे येऊन आमची गावातील ही जी घटना घडली त्याची कैफियत SP साहेबापुढं सांगून आम्ही त्या महिलेला त्या कुटुंबाला न्याय भेटावा या हिशोबानं आम्ही या साहेबाकडे आलो आणि भेटलो। साहेबाकडे आमची तक्रार मांडली आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की त्या नराधमांना कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ह्याच्यात पाठीशी घालण्यात येणार नाही ही गवाही सन्माननीय साहेबांनी आम्हाला दिली। म्हणून आम्ही एवढंच पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की असला जो दुष्परिणाम केलेल्या ह्या व्यक्तीला कडक शासन होऊन त्या पीडित महिलेला योग्य न्याय भेटावा ही विनंती आम्ही फक्त पोलीस प्रशासनाला करणार आहे। कारण आमचे न्यायदेवता त्यांनीच आहेत। आजपर्यंत जे घडलेलं आहे पोलीस प्रशासन ह्याच्यात कधीही दुमत करणार नाही एवढं आम्हाला खात्री आहे आणि पूर्ण विश्वास पोलीस प्रशासनावर आहे। एवढं मी बोलून माझी कोण आहे तो गावचा नराधम कोण आहे? गावचा नराधम तो अनिल पटेल म्हणून आहे। आणि त्यांनी मला फोन केला होता सकाळी की काहीतरी करून मिटवून घ्या, त्याला काय येतं आहे काय नाही त्या हिशोबाने त्यांनी मला सांगितला। तर असंच मी त्याला त्यावेळी उत्तर दिलं की बाबा हे योग्य नाही, या गावात प्रथा नाही, या गावामध्ये ही परंपरा नाही की एका विवाहित मुलीबरोबर असलं करणं, अश्लील फोटो काढणं, त्याच्या नवऱ्याला पाठवणं, असले दुष्परिणाम करणं हे आपल्या गावाला शोभत नाही हे मी त्याला स्पष्ट तडकावून सांगितलेलं आहे। तरी त्याला काही राजकीय वरदान आहे, त्याने काही राजकीय मोठा पुढाऱ्याचा संलग्न पाहुणा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्यास काही लोकांचा प्रयत्न आहे। तर असला प्रयत्न न होता त्याला कायदेशीर कारवाई करावी ही मला प्रशासनाची नम्र विनंती मी माझ्या चपळगावकरांकडून मी मागणी करतो। 29 तारखेला चपळगाव तालुका अक्कलकोट येथे एक गरीब विवाहित मुलीवर गावातील एका नराधमानं चाकूचा धाक दाखवून त्याच्या घरी बोलवून चाकूचा धाक दाखवून मुलीचा असलीच फोटो काढून तिच्यावर बलात्कार केलेला आहे। तर आज आम्ही इथं येऊन माननीय SP साहेबांकडे आम्ही तक्रार दाखल केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा अत्यंत एकदम मनावर घेऊन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत कोण असलं काम केलं आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू, तुम्ही काळजी करू नका म्हणून सांगितले। तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मुलगी ही पंचम समाजाची आहे। तर आमचं गाव तर सोडा, अक्कलकोट तालुक्यामध्ये
पंचम समाज हा फार मोठा आहे. तर माझ्या समाजावर हे अन्याय झालेला आहे. तर ह्याला न्याय मिळावं म्हणून मी आज SP साहेबांना विनंती केलेलं आहे आणि त्यांनी आज संध्याकाळपर्यंत कारवाई करतो म्हणलेत. ह्याच्यावर आम्ही समाधानी आहे. त्याच्यापुढं आता कायदेशीररित्या त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावं आमची एवढंच इच्छा आहे.